आता फायनली आता बोटात बसणार आहे. आता आलोय आत इथे एसी भाऊ 500 बात तिकीट होतं. 500 बात म्हणजे जवळपास 30 रुपयाचा जर बात पकडला तर 1,500 रुपये इंडियन तिकीट आहे मित्रांनो. तर बरंच चालल्यानंतर ना आपल्याला नाही वे स्लिपिंग बुद्धा टेम्पल लागलं. तर आलोय आपण स्लिपिंग बुद्धा टेम्पलला. त्या किंग पॅलेसला अख्खा राऊंड मारायचं म्हणलं की 2 किलोमीटर लागतं. इतका मोठा किंग पॅलेस आहे. आणि त्या पॅलेस मी इथं बँकॉकमध्ये आल्यापासून ऑब्झर्व करतो. ATM BTM असं ओपनच आहे सगळे. ह्याला कोण सिक्युरिटी गार्ड नाही. पनीर है सस्ता क्या है यार. मैं कंगाल हो जाऊंगा यार. मी जो प्राणी नाही वे तुम्ही लय घाबरता त्या प्राण्याचं इथं डायरेक्ट तंदूर बनवतात. तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हा पाहू शकताय मगरमच्छ तंदूर बनवतात मित्रांनो असला. ओके नको रे नको लागा मला नाही जमायचं ते. हां मी थायलंडमधल्या अशा मार्केटमध्ये आलोय ना तिथं नाही वे डायरेक्ट इंचू आणि गोम खातात. हो दिस 500 baht. दिस इज अ स्नेक. हां ओके इथं पाहू शकताय. अच्छा ओके मित्रांनो जुरो आहे बघा. मित्रांनो तो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आहे आता बँकॉकमध्ये ना. आपण मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं की वेटारून मंदिर पाहिलं. आपण मेट्रोमधनं प्रवास केला. तर आता आपण बोटीमधनं प्रवास करून जाणार आहे किंग पॅलेसकडे. इथं बोटीतनं प्रवास करून आपल्या किंग पॅलेसकडे जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नाही वेळ आता इथलं एकदम जबराट असं मार्केट दाखवणार आहे जिथं साप खाल्ले जातात, मगर खाल्ले जातात, इंचू खाल्ले जातात असं मार्केट दाखवणार आहे. तर मित्रांनो तुम्ही नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो. इतका तुमचा भाऊ धाडस करून इतक्या लांब आला आहे. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे खूप मोटिवेशन भेटतं. चला पाहूया व्हिडिओ. आता फायनली आता बोटात बसणार आहे. ही बोट पॅक आहे पण ही मोकळी नाही आहे. 30 बात म्हणजे जवळपास 100 रुपये तिकीट आहे या बोटचं. ओके मित्रांनो तर आलोय आत. इथे एसी भाऊ मॅम किंग पॅलेस. ओके मित्रांनो तर बोटात उतरलोय आता आणि आता निघालोय पुढं. लय चालते फ्लोटिंग असल्यामुळं. मित्रांनो तरी वरती दिसतंय का शिखर असले का तिथनं आपण आलेलो आहे. त्या पलीकडे एक मोठी बिल्डिंग आहे बघा 20-30 माळ्याची. तिथे जेवढीच दिसते. आता मी ह्याच्यात दाखवतो तुम्हाला. मित्रांनो तर चिओ फ्रावा रिव्हर म्हणून आहे. चिओ फ्रावा रिव्हरच्या कोपऱ्यावर हे असं बोटिंग स्टेशन वगैरे पण आहे. इथनं आपण बोटनी पण फिरू शकतोय. अशा प्रकारे आहे थायलंडमध्ये. चलो मित्रांनो तर पॅलेसला आलो होतो किंग पॅलेसला. तर इथं बंद झालं आहे 3:30 नंतर ना. माझी जायची इच्छा पण नव्हती कारण 500 बात तिकीट होतं. 500 बात म्हणजे जवळपास 30 रुपयाचा जर बात पकडला तर 1,500 रुपये इंडियन तिकीट आहे. कुठं घालवतो 1,500 म्हणून. आपलं बरं झालं बंदच आहे. मी असं बी काय मग अशी कसं जुगाड लागलं आपलं एखाद्याने तिकीट दिलं आपण त्याच तिकीटावर घुसलो. असं जुगाड लागलं असतं तर गेलो असतो पण नाही गेलो. आता चला क्लोजच झालं ती. एका भावाने चांगलं माझं 200 बात म्हणजे जवळपास 600 रुपये वाचवले त्यांनी. चला तर मी इथं बँकॉकमध्ये आल्यापासून ऑब्झर्व करतो ATM BTM असं ओपनच आहे सगळे. ह्याला कोण सिक्युरिटी गार्ड नाही काय नाही. आपले माणसं येतात पैसे काढतात. ओके 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 टुडे इन होल डे आय ट्रॅव्हल बाय MRT नॉट कन्सिडर 100 बात. ओके चला मित्रांनो जाऊया आता स्लिपिंग बुद्धा. मित्रांनो तर चला जाऊया स्लिपिंग बुद्धा. मित्रांनो तर ज्यूस घेतलाय प्यायला. ऑरेंज ज्यूस 20 बातचा. ओके चलो लय खाल्लं मी काय आज. मित्रांनो तर हा पॅलेस लय तगडा पॅलेस आहे माहिती आहे का तुम्हाला. संपा नाही. मी किती वेळ झालं पॅलेस ही करतोय तरी संपा नाही. एवढा तगडा पॅलेस आहे. तर इथं विचारून नारळाचा रेट काय उद्या आपल्या गेला सोपं पडेल अशा हिशोबाने. 30 बात. ओके तर मित्रांनो 30 बातचा नारळ आहे
आणि चला मित्रांनो, तर बरंच चालल्यानंतर ना आपल्याला नाही वे स्लिपिंग बुद्धा टेम्पल लागलं, हे दाखवतो तुम्हाला. ओके, थँक्यू. तर अशा प्रकारे टेम्पल आहे. तर पाहूया आतमध्ये तिकीट आहे का काय माहिती याला. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारचं टेम्पल आहे. तर होय, प्लीज प्रिपेअर 300 बात. लई तिकीट आहे मोठं लागा. 300 बात कुठले माझ्याकडं. $300 बात. ओके, हे काय नाही कामाचं. आता आलोय आपण स्लिपिंग बुद्धा टेम्पलला, पण लई तिकीट आहे इथं. 300 बात म्हणजे 900 रुपये तिकीट आहे. 900 कसं 1000 रुपयाच्या आसपास तिकीट आहे आपल्या इंडियन पैशामध्ये. तर मी नाही जात मित्रांनो. आणि आपल्या इथल्या लोकांना जास्त वाटतंय तिकीट. जी बाकीच्या देशातली त्यांची करन्सी मोठी डॉलरमध्ये पैसे आहेत, त्यांना काय नाही वाटत. ते म्हणतात अरे व्हेरी चीप फ्रॉम आवर कंट्री. त्याला म्हणलं इंडियात या, मग तुम्हाला अजून स्वस्त वाटेल. अशा प्रकारे आहे, अशा प्रकारचं आहे. आता आपण जाऊ शकतो. तिकीट घ्यायला लागतंय त्यासाठी 300 रुपये. तर मी थायलंडमधील अशा ठिकाणी आलोय. तिथं नव्हे एक बुद्धाजींची मूर्ती आहे आणि ती एकदम प्रचंड मोठी आणि ती पण झोपलेली. जवळपास 46 मीटर लांब आणि 15 मीटर उंच असणारी अशी बुद्धाजींची मूर्ती. तर मित्रांनो ती आहे बँकॉकमध्ये, थायलंडमध्ये. तर मित्रांनो हे पाहू शकता, हे समोर तेच मंदिर आहे आणि ह्या मंदिरात ती महाकाय बुद्धाजींची मूर्ती आहे. आणि इतकी मोठी मूर्ती असून पण त्याला संपूर्ण मूर्तीला सोन्याची प्लेटिंग आहे. इतकं जबरदस्त आणि जुनं मंदिर आहे मित्रांनो. आणि ह्याच जे इथला बुद्ध समाज आहे त्यांचं जन्मस्थान म्हणून पण ओळखलं जातं थायलंडमधील. अशा प्रकारचं हे मंदिर आहे मित्रांनो. आणि ह्या मंदिरात म्हणजे खूप पर्यटक येतात. संपूर्ण जेवढे पण पर्यटक येतात ना तेवढे ह्या मंदिरात आल्याशिवाय जात नाही. पण मित्रांनो ह्या मंदिरात येण्याची फी खूप जास्त आहे. ह्या मंदिरात यायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी नाही म्हणजे फिक्स आहे 300 बात एवढी फी आहे ह्या मंदिरात जाण्यासाठी. म्हणजे भारतीय करन्सीमध्ये 900 ते 1000 रुपये एवढी तुम्हाला त्याचं तिकीट आहे. तर ते तिकीट काढल्यावर तुम्ही आत जाऊ शकता. अशा प्रकारचं मंदिर आहे समोर. आणि त्याच्यासमोरच एक किंग पॅलेस म्हणून आहे त्याच्या शेजारीच. त्या किंग पॅलेसला अख्खा राऊंड मारायचं म्हणलं की 2 किलोमीटर लागतात. इतका मोठा किंग पॅलेस आहे. आणि त्या पॅलेसमध्ये जाण्यासाठी पण तुम्हाला नव्हे 500 बात एवढं पैसे लागतात. 500 बात म्हणजे जवळपास 1500च्या आसपास पैसे लागतात त्या पॅलेसमध्ये जायला पण. तर मित्रांनो बँकॉकमध्ये नव्हे महाग आहे तसं खूप गोष्टी. म्हणजे प्रत्येक मंदिराला ह्याला खूप जास्त तिकीट आहे. त्यामुळंच इथं टुरिझमवर जास्त फोकस आहे. कारण टुरिस्टला येतात त्याच्यातनं त्यांचा सगळा इन्कम निघतोय. मित्रांनो तर खूप मोठं आहे पण टेम्पल आहे जे स्लिपिंग बुद्धाचं पण आहे. ते पण खूप मोठं आहे. आणि इकडं सगळे जवळपास नाही वे जेवढे पण आहेत ना तेवढे सगळे पर्यटक आहे. आता इथं मला हॉटेल शोधायचे. हॉटेल शोधायचे. ओके मित्रांनो तर अजून एक लिफ्ट भेटली या भावाने आपल्याला. लिफ्ट दिली. धन्यवाद भाऊचं. आता कुठपर्यंत नेतोय काय माहिती. मी माझा मॅप लावलाय त्यानुसार तो भाऊ कुठं सोडतोय काय माहिती. मला तिथे एक हॉटेल भेटलंय कमीतलं रेटमधलं, तर तिथपर्यंत जाणार आहे मी. हा पॅलेसच्या पाठीमागच आहे की मग अशी इकडून आलो असतो तर लय जवळ पडला शेट. मित्रांनो तर काय मस्त बनवलंय हे पाहू शकता. हे जो पॅलेस आहे मेन पॅलेस त्याचं किंग पॅलेस म्हणतात. त्याच्या भोवती गार्डन वगैरे एकदम टकाटक बनवलंय सगळं. मित्रांनो तर ऑनलाईन एक हॉटेल पाहिलं ते स्वस्त दिसत होतं डोरमॅटरी. तर तिकडं चाललंय. ऑनलाईनच बुक करायला पाहिजे. त्याला कार्ड पाहिजे होतं माझं स्वतःचं. लईत ग्रॅबवाले मला एकाने फ्रीमध्ये सोडलं. इथं पाहू शकता लईच कॅफे व्हेजिटेरियन. मित्रांनो तर भाऊ आपला आहे किधर से भाई? म्यांमार से क्या क्या है खाने में वेज में? सब मिक्स वेज है,
पनीर है, सस्ता क्या है यार, मैं तो लिफ्ट मांग मांग के घूम रहा हूँ। चपाती है। इंडियन रुपीज में है क्या? नहीं 2.5 बार। कंगाल हो जाऊंगा यार मैं। पिज्जा पर मुझे कहीं ना कितने का है वो? ये 2 आएगा 250 का, आप एक लीजिए 150। पर ये इंडियन रुपीज में है ना? नहीं इधर तो रुपीज लिखा है ना। नहीं बाहर है। मुंबई मित्रांनो, तर फायनली आपल्याला इथे एक महाराष्ट्राचं हॉटेल भेटलं होतं, तर चला जाऊया पलीकडच्या साईडला. 1 सेकंड ब्रो. तिकडं आपल्याला मार्केट भेटलं भाऊ, जे मार्केट पाहिजे होतं आपल्याला तेच आहे काही. मित्रांनो, तर हे पाहू शकताय मार्केट, काहीच नाही येतं, चाऊमिन वगैरे. ड्रॅगन. मित्रांनो, तर मी आज थायलंडला आलोय. मी तुम्हाला आज अशी गोष्ट दाखवणार आहे, ती गोष्ट पाहिल्यानंतर ना नाही वे तुमचं डोकंच चका नाही आणि तुम्ही मला येडा म्हणणार आहे, येडा. तर मित्रांनो, मी आता आहे थायलंडमध्ये. थायलंडच्या मी अशा मार्केटमध्ये आलोय एका, जो प्राणी नाही वे तुम्ही लय घाबरता, त्या प्राण्याचं इथं डायरेक्ट तंदूर बनवतात. तुम्हाला दाखवतो मित्रांनो, हा पाहू शकताय मगरमच्छचं तंदूर बनवतात मित्रांनो. असला डेंजर भाऊ व्हायला. आणि इथं लोक आवडीने खातात मगरमच्छला. दिसलं का तुम्हाला? या लाईटीमुळे दिसतंय का नाही काय माहिती, पण एकदम खतरनाक असा मगरमच्छ आहे. आणि इथं पाहू शकताय हो, काय बी खात्यातला का मगरमच्छ खात्यात. मित्रांनो, तर मी नाही वे आता बँकॉकमध्ये, आणि बँकॉकमध्ये नाही वे एका मार्केटला आलोय. तर हे भाऊ आहे आपला म्यानमारचा, तर ह्यानी लावलंय दुकान. त्याचं हाऊ मच कॉस्ट? We have 3 sauces. We have barbecue no spicy, black pepper medium spicy, and mala very spicy. 150 And 2 बात. size, medium to large. ओके, नको रे, नको लागा, मला नाही जमायचं ते. हां ओके, नाईस टू मीट यू. Nice to meet you. मित्रांनो, तर मगरमच्छ दिसला आपल्याला. आता निघूया पुढं. फ्रूटचे पण ऑप्शन आहेत. मित्रांनो, तर काय लय खतरनाक आहे. डू यू हॅव समथिंग व्हेजिटेरियन? मासं बिसं पका कसं गेलेत, मासंच आहे का काय माहित नाही मला. वा, ऑक्टोपस आहे. चल, कपडे बिपडे बी आहेत. व्हॉट इज दिस सर? हाऊ मच? 200 बात. आय कॅन होल्ड अँड टेक अ फोटोग्राफ. अशा मार्केटमध्ये आलोय ना, तिथं नाही वेळ डायरेक्ट इंचू आणि गोम खात्यात. बट गिव मी वन. क्या हाँ. ओके, इन माय फोन. Yes. Wait. Okay, let's go. ओके, लेट्स गो. नो आय एम नॉट इटिंग. आय एम अ व्हेजिटेरियन पर्सन. मित्रांनो, ह्याला वाटलं मी खाते का काय. यू विल ट्राय. No. Shit. यू मिस युअर कंटेंट. न तर पाहू शकता हे मटन बिटन लय डेंजर. सगळ्यात तर डेंजर ड्रॅगनच होतं भाऊ. आलो मी फिरत मला इथंच यायचं होतं आणि इथंच आलो भाऊ. एक नंबर. आपल्याकडे आहे एक ड्रॅगन फ्रूट, तीच कट करून खाऊ आपण. ओके, इकडे काहीतरी हाय वेगळं. व्हॉट इज दिस मॅम? chicken chicken liver. चिकन लिव्हर. अँड दिस इज? You want ถ้าไม่ซื้อกูไม่ต้องตอบไปถามไม่ตอบ अँड दिस वन? You want ไหม You want No one. मित्रांनो, तर पाहू शकता अशा प्रकारे हे. ओके, थँक्यू.
तर मित्रांनो नको नको म्हणते आपलं काढू नका इंचून बिंचून पालन बिलान काय बी खाते ती. मित्रांनो तर इथं पाहू शकता विंच आहेत झुरळ आहे. थँक्यू. तर मित्रांनो 9 फोटो म्हणतात इथं. मॅम हाऊ मच फॉर दिस? 500 บาท दिस इज अ स्नेक. อยากถ่ายรูปกระเป๋าไหม ओके दिस इज अ स्नेक फॉर ยูเพย์ไหม ओके ยูเพย์ 500 500 baht เออ on this Scorpio. 500 same price everything Everything is so there. Okay. อยากถ่ายรูปไหมท่านทางมาถาม What? Snakes 450 and scorpion. मित्रांनो तर इकडं नाही वेळ सगळ्या देशातनं टुरिस्ट येत असतात. पाहू शकता त्यांच्या कपड्यावरूनच कळतंय तुम्हाला हे थायलंडचेच नसतात. सगळ्या ऑल ओव्हर इंडियातनं येत असतात. इथं पाहू शकताय आईच्या गावात. सम्राट मित्रांनो जुरो आहे बघा. मित्रांनो तर फायनली रोड संपला. इकडं बघा हे अशा प्रकारे आहे. मित्रांनो तर मी आता बँकॉकमध्ये मी अशा मार्केटला आलोय आज ना. तिथं साप खाल्ला जातोय. साप तुम्हाला दाखवतो. साप जुराळ इंचू बिंचू काय बी खाल्ले जातात. तुम्ही बघा ती बाई मला हाणन कारण मग अशीच मी जाऊन आलोय. इथं पाहू शकताय साप. ओके गावात मित्रांनो बघा ती तापली माझ्या माहिती का मित्रांनो. अशा प्रकारे इथं डेंजर खात्यात बाबा काय पण. आणि तुम्हाला एकदम खतरनाक दाखवतो. तुम्ही इथं म्हणताल अरे येड्या कुठे गेलाय तू. इकडं बघा हाऊ मच. मित्रांनो तर पाहू शकता इथं. ओके हो व्हॉट हॅपन नो फोटो. ओके मित्रांनो तर हा फोटो वगैरे काढून देत नाही. बघूया हे ट्राय काय त्यात एक फोटो पाहू द्या मला. ट्राय करताना एक व्हिडिओ. ओके मित्रांनो तर मी आता थायलंडमधील अशा मार्केटमध्ये आलोय एका जिथं नाही वे ही पाहू शकताय जुराळ मोठी जुराळ बारकी जुराळ सगळे आळ्या बिळ्या सगळ्या मिळतात. आणि इथं आता इंचू आहे तर ही मॅडम इंचू खाणार आहे. आता पाहू शकताय 100 बातला 1 इंचू आहे. तर यांची रिएक्शन बघू कशी असती. still hot ओके but still hot ट्राय इट. but very hot ओके 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 कूल डाऊन इट कूल डाऊन. ओके try it waiting because very hot व्हेरी हॉट. ओके ओके हाऊ यू ow टेस्टी और नॉट? yeah tasty not scary like the scorpion Okay, okay. maybe I will get die ओके the famous one in Thailand I think I can try. you can try No. You enjoy. Where are you from? Okay, enjoy. very good you need to try Okay, where are you from? I'm from Indonesia Indonesia. Oh, nice. Where are you from, ma'am? Indonesia. From Philippines Okay. Nice to meet you, all of you. thank you Thank you, bro. thank you Come here in one frame, all of you. Okay, ma'am, come here in one frame. Okay.
मी आता थायलंडमध्ये आहे आणि थायलंडमध्ये आल्यानंतर ना आपल्याला या इंडोनेशियाच्या मैत्रिणी भेटल्या फिलिपिन्सची आहे आणि यांनी आत्ताच नाही वेळ 1 इंचू खाल्ला तर व्हॉट यू से अबाउट मी You are this nice and good person. Thank you so much. ओके I hope I can famous also like you. ओके नाईस टू मीट यू Famous like you, okay? ओके ओके चलो बाय बाय तर मित्रांनो ह्यांना भेटून चांगलं वाटलं चलो मित्रांनो तर ह्या रोडला नाही वे सगळे हॉटेलच दिसतात खाण्याचे आणि बाकी हे मार्केट संध्याकाळीच लागतंय असं आहे इथं मसाज केलं जाते का हाऊ मच I bisa pemesan. ओके आउटसाइड नो नो थँक्यू आय विल कम टुमारो ओके ओके तर मित्रांनो अशा प्रकारे इथं बाहेरच हे टाकलेले हर हर महादेव मित्रांनो तर मित्रांनो मी थायलंडमधील अशा जागेवर आलोय तिथं हर हर महादेव मित्रांनो मी थायलंडमधील अशा जागेवर आलोय तिथं लोकांचे मसाज केले जातात अशा प्रकारे पाहू शकताय हा भाऊ कुठल्या देशाचा काय माहीत नाही आहे पण भाऊ झोपलाय आणि इथं ह्या मॅम त्यांचं मसाज करतात तर तुमचं जसं पैसे असेल बजेट त्यानुसार तुम्हाला बाहेर बसवलं जातं नाही तर आत बसवलं जातं जास्त बजेट असलं तर आतमध्ये बसून मसाज केला जातो अशा प्रकारे आहे मित्रांनो तर आलोय आता पॉली हॉस्टेल म्हणून आहे इथं ऑनलाईन सर्च केलं होतं तर 140 बातमध्ये आपल्याला इथं हॉस्टेल भेटते शेअरिंग म्हणजे डॉर्मॅट्री तर तुम्हाला ते दाखवतो मी कसं आहे काय ओके How many day you want? 1 day? वन डे आय विल रिटर्न अँड पे ओके आय विल टुमारो ऑल्सो कम बट देन इंटर डबल So 140 for the room, then 100 for deposit. The deposit Okay. after you check out, we return to you. ओके मित्रांनो तर आलोय आता आपण एका हॉस्टेलमध्ये इथं थायलंडमध्ये बँकॉकमध्ये तर मित्रांनो मी नाही आता एका बँकॉकमधील हॉस्टेलमध्ये आलोय आणि तिथंच नाही आपण डोरमॅट्री रूम घेतली म्हणजे शेअरिंग हॉस्टेल आहे तिथंच रूम घेतली तर 140 रुपयाला 140 बातमध्ये रूम भेटली आणि त्यांनी 100 बात आपल्याकडून डिपॉझिट घेतलेले टोटल 240 बात घेतलेले अशा प्रकारे 240 बात मित्रांनो तर आलोय वरती बघूया आता कसं आहे रूम काय भाऊ कसं नो नो मित्रांनो तर फायनली रूममध्ये आलो आहे अशा प्रकारे डोरमॅट्री रूम आहे 8 बेड आहेत टोटल आणि इथं AC वगैरे सगळं आहे तर मला वरच्या साईडचा बेड भेटला आहे तर फॅन पण आहे तर मित्रांनो चला बाय बाय बाकीच्यांना डिस्टर्ब नको करायला मित्रांनो तर आज संध्याकाळच्या जेवणामध्ये ड्रॅगन फ्रूट खात आहे तर दुपारी घेतलं होतं तर जेवणासाठी खाली डायनिंग एरिया बनला आहे तर तिथं येऊनच ड्रॅगन फ्रूट खातोय तर चला खाऊया कसं लागतंय सांगतो तुम्हाला मित्रांनो तर फायनली एकदम एक नंबर लागतंय ड्रॅगन फ्रूट तर ड्रॅगन फ्रूटच खातोय वरतीच खाय पाहिजे होतं खाली यायची गरज नव्हती तर आलो चला बॉटल भरायला पण खाली यायलाच लागेल मित्रांनो तर आजचा मुक्काम आपण नाही बँकॉकमधील सॅमसंग रोडला एका हॉस्टेलमध्ये केला आहे 140 बातमध्ये म्हणजे जवळपास 450 रुपयात हे हॉस्टेल भेटलं आहे तर वरच्या रूममध्ये केला आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला मगरीचं मटण कसं वाटलं ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला डॉर्मेट्री हॉस्टेल कसं होतं ते दाखवतो चला बाय बाय फॉलो नक्की करा सबस्क्राईब करा